नांदेड शहरातील पंढरपूर नगर येथे दिनांक 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने या ठिकाणी दररोज कापडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, शिवमहापुराण, हरिपाठ, हरिकीर्तन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच 5 डिसेंबर रोजी श्री हरिभक्त पारायण, नारायण महाराज शास्त्री केंद्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी निरंजन पावडे यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि या वारकरी संप्रदायाचा प्रसार करणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. वयाच्या 23-24 वर्षामध्ये आज आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. आज हा नांदेड जिल्हा माझा जिल्हा आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार नावाचा तालुका आहे आणि त्या कंधार तालुक्यामध्ये प्रति पंढरपूर म्हणजे संस्थानला ओळखल्या जात आहे. संत नामदेव महाराज संस्थान धाकटी पंढरी येते की ज्या लोकांना या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे पण 35 जिल्ह्यांना पंढरपूरला जावं लागतं, पण नांदेड असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला पंढरपूरला जायची गरज नाही. त्यांच्यासाठी प्रति पंढरपूर म्हणजे आमचं नामदेव महाराज संस्थान धाकटी पंढरी एवढा मोठा सोहळा झाला. त्या संस्थानचा मी पाईक आहे. तुमच्या जीवनाचे शिल्पकार सूर्य महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज त्यांचा मी शिष्य आहे. आणि आज या अखंड हरिनाम सप्त्याला आल्याच्या नंतर आज पंढरपूर नगरवासियांनी जे माझ्या प्रति प्रेम दाखवलं, या वारकरी संप्रदायाप्रती प्रेम दाखवलं, खरं सांगा दादा, या प्रेमाची या महाराष्ट्राला गरज आहे हो. या संस्काराची गरज आहे. आज शहरामध्ये सुद्धा असा सप्ताह होतो. हे कोणी दाखवलं असेल तर पंढरपूर नगर पावडेवाडीने दाखवले. एवढा गोड सप्ताह या ठिकाणी झालेला. कार्यक्रमाचं नियोजन केलं हे सर्व आयोजक असतील, कमिटी असेल, सप्ताह कमिटी असेल, त्यांनी अतिशय गोड या कीर्तनामधून प्रबोधन जगाच्या समोर जातं. मी तर या मताचा माणूस आहे. माझ्या कीर्तनाने 100 पोरं बदलले नाही तरी चालत, पण माझ्या कीर्तनाने 10 तरुण पोराचं व्यसन जरी तुटलं तर माझं जीवन सफल झालं. वयाच्या या वयामध्ये 8 राज्यात फिरतोय. जी टॉकीज, मनमंदिरा, शेमारू टीव्ही, चित्रमंदिर, तुम्ही सगळ्यांनी मला जी टॉकीजला बघितलं असेल. आम्ही आमचे निळकंठ महाराज तोटेवाड भजन सम्राट संगीत विशारद आमच्या संस्थानातील शिक्षक आहे. आम्ही असं फिरत असताना आमचं एकच ठरलेलं आहे की या महाराष्ट्राला तरुण बदलला पाहिजे. आज बघताय आपल्या नांदेडची एक 5-6 दिवसाखालची घटना आहे की आपण नीच पात्रतेला जातीयतेमध्ये वाटल्या चाललोय. मी म्हणतोय मराठा, वंजारी, साळी, कोळी, राजपूत, भिल्ल, कुंभार, चांभार, हटकर, गोलेवार अशा जातीमध्ये तुम्ही वाटल्या जाऊ नका. हिंदू याचा स्वाभिमान बाळगा. आपण आपल्या धर्माबद्दल तत्पर राहा. विनाकारण एखाद्याला दोष देण्यापेक्षा आपण काय त्याचा विचार करा ना. बघा, एक वाक्य बोलतोय मी. मुस्लिम बांधवाचा विचार करा तुम्ही. मुस्लिम बांधवाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळेस नमाज पाडायला जातं, पण हिंदू बांधवाचं 5 वर्षाचं पोरग 22 वर्षाचं ठोळमं एकदाही मंदिरात जात नाही. आपल्या धर्माचे श्लोकांते कशाला कोणाला नाव देता. म्हणून आपल्या जातीयतेमध्ये वाटल्या जाऊ नका. जात ही महत्वाची नाही. आणि खरं सांगू का, जी जात नाही तिला जात म्हणतात. म्हणून जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. नामदेवरायांचे विचार घेऊन पुढे चला. सद्गुरू नामदेवराय, भगवान बाबा, जगद्गुरु तुकोबाराय, नाथ बाबांचे विचार घेऊन पुढे चला. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक फार महत्वाचा एक कवी म्हणतो बघा, जीवन जगत असताना लाचारी ह्या नेत्याच्या मागे फिर, त्या नेत्याच्या मागे फिर हे करण्यापेक्षा स्वतःच्या स्वानंद सुखासाठी, मायबापासाठी जीवन जगा. एवढं सामर्थ्य कमवा. बघा, सिंहासन की चिंता मत करो साहब, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बनकर चलो. ज्या बैठोगे ना साहब वहां पर सिंहासन बनना चाहिए. आपल्या मस्ती जीवन जगायचं, आनंदात जीवन जगायचं. तुम्ही आमचा संप्रदाय तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे नेत आहे. ही काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायाचे विचार घराघरामध्ये. मी कीर्तनात बोललो, तुम्ही तुम्ही ऐकलंय की गुन्हा झाल्याच्या नंतर सरकार सजा देतं. गुन्हा झाला, यांनी गुन्हा केला, त्यांनी केला, ही कलम लावा, सरकार सजा देतं. पण गुन्हाच घडू नये म्हणून घरात जाऊन सावध करणारा वारकरी संप्रदाय. एवढं या वारकरी संप्रदायाचं महत्व आहे. म्हणून सगळ्या पोरांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे, एकूण प्रेम केलं पाहिजे, जातीयतेमध्ये वाटलं नाही पाहिजे आणि सगळ्यांनी एकोपाने येऊन वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन जीवनाचं सार्थक करावं. एवढीच नामदेवरायांची प्रार्थना करतोय. आणि या पंढरपूर वासियांना, या नगरवासियांना, या पावडेवाडीला खूप खूप धन्यवाद देतो. एवढा मोठा यांनी तुम्ही बघितलात, हजारो भाविक आलते, गणित नाही. एवढा महाप्रसाद हे आधी करून आमचे गेले ते गजानन भाऊ असतील, आमच्या आईतवाड काकू आधी, त्यांच्या माध्यमातून ही सगळी महिला मंडळ एकत्र करून भजन करते. ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. त्या जाऊ द्या महाराष्ट्रापर्यंत. आम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचे आभार. रामचंद्र. ते आमचं पंढरपूर नगर या सर्व वासियांचं एक स्वप्न होतं
की तिन्ही मंदिर इथं उभारलेले आहेत. तिथलं एक महान कार्य राहिलेलं आहे. ते यांनी खरोखरच इतका पाठिंबा मला केला आमच्या नगरवासियांनी की भरपूर केला आणि ते कार्यक्रम जे आहे आमचा कळसाचा ते आज 5 डिसेंबर रोजी हे पूर्ण काल्याचं कीर्तन हा बाबा आमचे महाराज नारायण महाराज शास्त्री केंद्रे परम मित्र आहेत आणि खरोखर त्यांनी मला एका फोनवर गजूभाऊ तुम्ही सांगा म्हणले तारीख कुठलीही एक तारीख घ्या म्हणले आणि एवढा मला त्यांनी सपोर्ट केला आणि खरोखर त्यांच्या कीर्तनातून त्यांनी इतकं चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या वाणीतून आमच्या एवढं आमच्या हृदयाला भिडलं की आम्ही ते कधीच विसरू शकत नाही. ते आमच्या नगरचे नशीब म्हणावं लागतं की अशी माणसं आम्हाला देवरूपी भेटले आणि यांच्या वाणीतून आम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायला भेटलं आणि खरोखरच मी अशी अपेक्षा करतो की त्यांचं जे समाजकार्य करण्याचं जे एक हे आहे त्यांनी म्हणतात की 100 माणसं जरी नाही सुधारली लेकरं जवळपास त्यांनी 10 जरी सुधारलं तर त्यांचं खरोखरच मी खूप असं अभिनंदन करतो. महाराज खूप चांगलं प्रवचन म्हणजे कीर्तन करतात आणि खरंच आमच्या नगरवासियांकडून महाराजचे खूप खूप धन्यवाद.